आपण किती आजारी पडलो असलो ना तरी कामं, घरची कामं ही स्त्रीच्या वाट्यालाही लिहिलेलीच असतात. मग तिला मदत असो कोणाची किंवा नसो. सो आज आमच्या सरांचा काल वाढदिवस होता आणि त्यामुळे मग म्हटली चला आपण पार्टी करूया म्हणून मग मी छान सगळ्या मिळून कलिग्स पिझ्झा पार्टी करत आहोत. आणि त्या दरम्यान म्हणजे मी रात्री घरी आली ना प्रचंड मला सर्दी झाली कारण पाऊस येतो जातो आणि काल तर प्रचंड एवढा पाऊस पडला ना तरी पण मग ऑफिसला गेली थोडीफार भिजली होती आणि घरी आल्याच्यानंतर मग पाऊस थांबला. सो असं काही वातावरणामध्ये ना माझी पण तब्येत बिघडली म्हणजेच मला सर्दी झाली होती. तर आज मी ते मिनी ब्लॉग शूट करते आहे. तर मूग मटकी आणली होती स्टेशनवरून येताना आणि ही सुद्धा मला मिरची मिळाली मग ती पण घेतली आणि कुकर लावली होती भाताची आणि डाळीची पटकन फोडणी करून घेते होते. मूग मटकीला साधीशी फोडणी तुम्ही बघतायत, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कांदा, टोमॅटो आणि जे काही मी मूग मटकी आणली होती ती आणि हळद, तिखट, गरम मसाला, मीठ असं एकत्र करून मी ते शिजवू देते आहे. तोपर्यंत म्हटली माझी बाकीची कामं करून घेऊया आणि ते कढीपत्ता आणला होता त्याचा स्मेल घेते तर अजिबात माझ्या नाकाला अजिबात वास येत नाही आहे. असो आणि कोथिंबीर प्रचंड महाग झाले म्हणून आता सध्या कोथिंबीर वगैरे घेत नाही. दीपकला जायचं होतं तिच्या ड्युटीला म्हणून पटकन आवरते. एक भाकरी त्याच्यासाठी केली आणि माझ्यासाठी गरम गरम डाळ भात आणि मुगमटकीची भाजी भाकरी करून घेते. एकच केली तर पटकन स्वयंपाक पूर्ण होऊन जातो. तो त्यासोबत मी आयशी तिथे स्टडीसुद्धा घेते, त्याला 9 नंबर काढायला शिकवते. सो असा होता माझा मिनी व्लॉग. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.